ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची ज्या पद्धतीनं अत्यंत द्वेषबुद्धीनं सूडबुद्धीनं अमित शहा यांनी मिंध्यांचा उल्लेख शिवसेना प्रमुख असा केला, हा त्यांचा मनातला मराठी माणूस शिवसेना आणि महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष आहे. कळलं? आणि हे आम्ही ऐकलं काल. नशीब ते असं नाही बोलले की एकनाथ शिंदे हे आता देशाचे पंतप्रधान आहेत, ते तसंही बोलू शकतात. एकनाथ शिंदे ही अमित शहांची टेस्ट्यूब बेबी आहे आणि त्या टेस्ट्यूब बेबीला 4 वर्ष झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही जितका शिवसेना प्रमुखांचा अपमान कराल तेवढी महाराष्ट्राची जनता ही तुमच्या विरुद्ध द्वेषानं उभी राहील. हे काय सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायाधीश झाले का? शिवसेना कोणाची हा निर्णय अद्याप सुप्रीम कोर्ट 4 वर्षात देऊ शकला नाही. तुमच्या दबावामुळे सुप्रीम कोर्ट हे तुमच्या दबावामुळे निर्णय देत नाही आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टाचे अधिकार घेऊन शिवसेना कोणती हा निर्णय तुम्ही दिलात, याच्यातच एक स्पष्ट झालेलं आहे की अमित शहा यांच्या दबावामुळेच सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही. अमित शहा यांच्या दबावामुळेच निवडणूक आयोगानं चिन्ह आणि पक्ष हा मिंदे गटाला दिला आणि अमित शहा यांच्या दहशत आणि दबावामुळेच ईडीमुळे सातत्यानं शिवसेना फोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. तेव्हा काल जे म्हणालेत हे त्यांच्या पोटातलं विष अमित शहांच्या ओठावर आलं. अमित शहांच्या पोटातलं विष ओठावर आलं की शिंदे हे शिवसेना प्रमुख आहेत. शिवसेना प्रमुखांची जागा घेण्याची प्रेरणा ही अमित शहाने एकनाथ शिंदेला दिली आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं. आणि तरीही जर कोणी अमित शहांच्या नावानं टाळकुटेपणा करत असतील मिंदे गट, तर ते महाराष्ट्राच्या मातीशी आणि आपल्या आईशी गद्दारी करतायत. अमित शहा 2029 साठी हे सर्व फोडाफोडीचं राजकारण करतायत असं राज ठाकरेंनी म्हणणं आहे आणि वर्षभरात गोंधळ निर्माण होणार आहे असं देखील. अराजक गोंधळ नाही, अराजक. अमित शहा एक व्यापारी आहेत. त्यांचा मूळचा उद्योग हा शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवणं आणि फायदा करणं आणि मग शेअरचे कृत्रिम भाव वाढवणं आणि पैसे वर खाली करणं हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे. बाकी सहकार वगैरे हे ढोंग आहे. त्याने या देशामध्ये अराजक निर्माण करण्याची सुपारी घेतलेली आहे. कोणाकडून घेतली भविष्यातला काळ ठरवेल. ज्या पद्धतीने या राज्यातले देशातले सर्व प्रादेशिक पक्ष फोडून, ते खासदार फोडून आपल्या पाठीशी उभे करून भविष्यामध्ये नरेंद्र मोदींना आव्हान देण्याचं त्यांचं हे जे षडयंत्र आहे, त्याच्यामध्ये त्या षडयंत्रात मोदींना आव्हान द्यायच्या षडयंत्रामध्ये त्यांनी एकनाथ शिंदेसारख्या लोकांना सामील करून घेतलेला आहे. लक्षात घ्या, उद्या या खासदारांच्या बळावर ते मोदी यांच्या विरुद्ध एखादं बंड करू शकतात आणि त्याची तयारी आहे. राऊत साहेब, ज्या खासदारांनी एका आठवड्यात 2दा पक्ष बैठकांना अनुपस्थित राहिले, पक्षाच्या व्हीपचं त्यांनी उल्लंघन केलं, वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत हे खासदार आहेत. या खासदारांच्या विरोधात शिवसैनिकांनी त्यांच्या मतदारसंघात आंदोलन केलं, जोडे मारले, यांचा उल्लेख गद्दार असा करण्यात आला, भाषणं झाली, आरोप प्रत्यारोप झाले. पण आता याच खासदारांची